मंगल मूर्ती नमस्कार. आज आपण आहोत जुने निष्ठावंत शिवसैनिक चंदूमामा यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्याला पाहायला मिळत आहेत. दादा काय सांगाल, काय नागरिकांना शुभेच्छा द्या? गणपती बाप्पा मोरया. प्रथम माझं नाव सचिन चंदूभाऊ चव्हाण. माझे वडील एक निष्ठावंत शिवसैनिक, निष्ठावंत हे म्हणता येईल का शाखाप्रमुख होते. गेले कित्येक वर्षामध्ये त्यांनी शिवसेनेचं कार्यभार सांभाळलेला आहे. आज आमच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे. चव्हाण कुटुंबियाच्या वतीने सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आमच्या कुटुंबातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो. आमचे वडील उपविभाग प्रमुखसुद्धा झाले. बऱ्याच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. बरेच राजकीय त्यांचे संपर्कात होते, राजकीय कारकिर्दी चांगली होती त्यांची. पण काय म्हणतात ना, अनावधानाने 2020मध्ये अशा काही घटना घडल्या, त्याच्यामध्ये ते अकस्मात निधन झालं. त्याचबरोबर आमची आजीसुद्धा अकस्मात निधन झालं. तरीसुद्धा गणपती बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करेन की सर्वांना सुख समृद्धी, आयुष्य, बरबडीचं जीवन द्यावं. हीच आमच्या चव्हाण परिवारातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपण पाहू शकतो निष्ठावंत शिवसैनिक माननीय चंदूमामा यांच्या घरी आपण आलेलो आहोत आणि मोठ्या उत्साहामध्ये आज या ठिकाणी गणेशोत्सवाचं या ठिकाणी स्वागत झालं. त्याचप्रमाणे विसर्जन देखील आज या ठिकाणी होणार आहे. तर सर्व भाविकांना घाटकोपर नमस्कार. मी वैष्णवी दर्शन चंद्रकांत चव्हाण. दर्शन चंद्रकांत चव्हाण यांची मुलगी व चंदूभाऊ चव्हाण यांची नात आहे. मला माझ्या आजोबा जाण्याचं खूप दुःख होत आहे आणि मी त्यांची लाडली पण होती. आणि मी देवाला हीच प्रार्थना करेल की त्यांना खूप सुख शांती मिळो. आणि सर्वांना आमच्या चव्हाण परिवाराकडून खूप खूप गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. धन्यवाद. मी संचिता सचिन चव्हाण, चंदूभाऊ चव्हाण यांची मोठी नात. आम्ही सर्व मोठे पप्पा आणि आईला खूप मिस करतो आणि ते नाही तर खूप वाईट वाटतं. पण तरी आम्ही त्यांच्या आठवणी ठेवून आणि आम्हाला खूप प्राऊड फील होतं मोठे पप्पांवर की आज त्यांच्यामुळे आम्हाला एवढी लोक ओळखतात आणि त्यांचं एवढं नाव आहे की आम्ही आज कुठेही गेलो तरी आम्हाला मान सन्मान भेटतो सगळीकडेच. आणि खूप प्राऊड फील होतं की अशा घरात आम्ही जन्म घेतला आणि असे मोठे पप्पा किंवा आई भेटले. खूप खूप छान वाटतं आहे. तुम्हाला सर्वांना आमच्या चव्हाण परिवाराकडनं गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मी राजनितीन चव्हाण, चंदूभाऊ चव्हाणांचा नातू. आमच्या घरात याही वर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात आले आहे. आमचे आजोबा श्री चंदूभाऊ चव्हाण यांविषयी आम्ही काय बोलणार. ते आजोबा असे होते जे अस्वर्णीय क्षण आम्ही त्यांच्यासोबत साजरे केले आहेत. जसे की त्यांच्यासोबत फिरणं, त्यांच्यासोबत राहणं व शब्दच नाही त्यांच्याविषयी बोलणं काही. आणि आमची आई शकुंतला चव्हाण, ती आईविषयी तर काहीच बोलणार आम्ही. म्हणजे एक हळवा कोपरा असतो ना, तो आयुष्यातला ते दोघं होते आमच्या. पण आमच्या घरातला एक भक्कम पाया म्हणजे आधार बोलू शकतो आपण, तोच निसटला. पण त्याच्यानंतर आमचे मोठे पप्पा सचिन चव्हाण त्यांनी घराला जोडून ठेवलं, बांधून ठेवलं. त्यांच्यामुळे आज हे घर नीट आहे. मोठे पप्पांचे संस्कार व त्यांनी जपले आजही परंपरा या घरात आहे, ह्याचा अभिमान वाटतो. चव्हाण कुटुंबियातर्फे सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मामांच्या घरी आहोत. आज चंदूमामांची सून योगिता हे देखील आहेत. काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल आणि तुम्हाला काय वाटतं? नमस्कार. मी योगिता चव्हाण आणि मी चंदूभाऊ चव्हाण, चंद्रकांत बाळकृष्ण चव्हाण यांची मी सून आहे. दर्शन चव्हाण हे माझे पती आहेत. तर मला इतकं म्हणजे गर्व आहे माझ्या सासऱ्यांचा की मी आत्तापर्यंत आता म्हणजे 4-5 ठिकाणी मी रिपोर्ट म्हणून काम केलेलं आहे, रिपोर्टर म्हणून. तर मी जेव्हा जिथे गेलेली आहे तिथे माझ्या सासऱ्यांचा इतका म्हणजे सन्मान झाला आहे, त्यांचा इतका उल्लेख झाला आहे की मला त्याबद्दल मी किती बोलू आणि किती नाही असं वाटतं. कारण मी त्यांचं जेव्हा नाव घेऊन सांगते की मी त्यांची सून आहे, तेव्हा इतका मला प्राऊड फील होतो ना. मला आत्ता पण बघायला ना तर मला काटा आलेला आहे. कारण कसं झालं आहे की माझ्या सासऱ्यांचं जे काही सामाजिक कार्य होतं, जे वैयक्तिक त्यांचं म्हणजे व्यक्तिमत्व होतं ना, ते इतकं भारी होतं ना. जेव्हा मी ऐकते ना, जेव्हा पण बाहेर पडते, मला एक घाटकोपरमध्ये ना एक असं माझं म्हणजे मी राजासारखी राहते. कारण मला त्यांचा इतका आधार वाटतो ना की त्यांचं जे कार्य होतं ते
सोशल वर्कर होते, एक शाखा प्रमुख होते, उपविभाग प्रमुख होते, पण त्यांनी कधी ते दाखवलं नाही. त्यांच्या कार्यातून त्यांनी नेहमी जनतेची सेवा केली. त्यांनी त्यांचा जेवणाचा टाईम नाही बघितला, काही वेळ नाही बघितली. कधी कुणाचा फोन आला की मी म्हणजे माझं लग्न झालं 2019मध्ये, सॉरी 2014मध्ये, पण तेव्हापासून जो संपर्क होता आमचा, जो 4-5 वर्षांचा, पण तो इतका काही स्ट्रॉंग होता ना की मला असं वाटलंच नाही की हे माझे सासू सासरे, माझ्या आईवडिलांसारखं प्रेम त्यांनी मला दिलं. म्हणून मला ते जाण्याचं दुःख इतकं मोठं होतं ना, डोंगरासारखं दुःख होतं मला त्यांची एकही दिवस माझा असा नाही आहे की मला त्यांची आठवण येत नाही. त्यांच्या आठवणीत मला फार रडायला येतं. तर मी नेहमी त्यांची ऋणी राहील. आणि गणपती बाप्पा तर आमच्या दरवर्षी बसलेलेच आहेत घरी. त्यांनी जी परंपरा चालवली आहे ती आम्ही कायम जपणार आहे. आणि त्या निमित्ताने मी जनतेला हे मी सांगू शकते की गणपती बाप्पा तुम्ही पण मनाने सेवा केली तर गणपती बाप्पा नक्की फळ देईल. तर तुम्ही पण निर्मळ मनाने त्याची सेवा करा, नक्की गणपती बाप्पा तुम्हालाही फळ देईल जसं आम्हाला देत आलं आहे. आईबापांचं दुःख आहेच, पण ते आम्ही गणपती बाप्पाच्या चरणी आम्ही त्यांना सांगू की ते जिथे पण असतील त्यांना सदैव सुखी ठेव. आणि मी सर्वांना गणपती बाप्पाच्या हार्दिक शुभेच्छा देते आमच्या चव्हाण परिवाराकडे. थँक्यू सो मच. धन्यवाद.